उखळीमध्ये टाकला की नाही, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये माहिती भेटली पाहिजे। आणि ज्या पार्टीपासून ते या उखळीपर्यंत, इकडं वाखारीपासून त्या अखिलला संजूभाऊच्या अंजनवाडीपर्यंत असन, आजर सोंड्यापर्यंत असन, या सगळ्या गावामध्ये वातावरण सारखंच आहे आणि सगळेजण आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत। कारण 4.5 वर्षामध्ये लोक म्हणतात की तुम्ही काय कमाई केली, तर आम्ही या सगळ्या लोकांचं प्रेम कमविण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे। आज या मतदारसंघामध्ये काम करत असताना जर एखादा आमदार निवडून आला, तुम्ही मागच्या 20 वर्षातला 40 वर्षाचा इतिहास बघा, आपल्या गावामध्ये बाबासाहेब 10 वर्ष आपल्याही विचाराचे आमदार होते, माझ्या मते एखादं दिसायसारखं काम तरी आपल्या गावात झालेलं नसेल। नाही, 4.5 लाख रुपयाचा निधी फक्त त्या 10 वर्षामध्ये आलेला आहे। तर बाकी विरोधकाच्या बाबतीमध्ये बोलायचंच काम नाही, कारण ज्याचा आपण मतदान केला, प्रचार केलाय, त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं काम केलंय। पण आपण या 4.5 वर्षामध्ये आपल्या गावासाठी जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर एका गावामध्ये आपण बोललो, पण तुम्ही सांगितल्यानुसार आपल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी निधी टाकायचं आपण काम केलेलं आहे। आज जलालपूरमध्ये आमचे चेअरमन आहेत, त्याच्यानंतर सरपंच आलेत, त्या गावात सुद्धा आपण जवळपास 3-3, 4-4 कामं एकेका गावात करण्याचं तिथं काम केलेलं आहे। पण ह्या विकास कामासोबत सुद्धा तुमच्या आमचं एक प्रेमाचं नातं असतंय। मतदान जर करायचं असलं तर ते तुमचं आमचं जेव्हा भावनिक नातं तयार होतंय, तुमचं मन जिंकून ते मतदानारूपी आपल्याला मतदान पडत असते। मग या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा तुमच्या सातत्यानं 4.5 वर्षामध्ये तुमच्या सुखादुखात मिसळण्याचा प्रयत्न केला, आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला येण्याचा प्रयत्न केला, काही विवाह सोहळ्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम केलं। मग आपण काय ठरवलं की बाबा आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो पाहिजे, आपल्या आमदारकीचा उपयोग हा सामान्य लोकांपर्यंत झाला पाहिजे। आज उखळीमध्ये फिरत होतो बाबासाहेब, तर आम्हाला अभिमानाने सांगता येईल 4 महिला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं बापू तुमच्या शिबिरामध्ये आम्ही ऑपरेशन केलं, याच्यावर अजून काय जास्त पुण्य। काही मंडळी भेटले की आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मदत झाली, आम्हाला बाबासाहेब गायकवाडच्या माध्यमातून मदत झाली, आम्हाला अंगदच्या माध्यमातून मदत झाली, आम्हाला कुंडलिक पाटलाच्या माध्यमातून मदत झाली, आम्हाला चंद्रकांतच्या याच्यातून मदत झाली। आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचं नाव हे लोक घेत होते। मग आपली वरच्या आमदारकीपासून सरपंच पदापर्यंत प्रत्येक माणूस हा लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे। आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना जवळपास या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण आपल्या मतदारसंघामधील 1000 मुलामुलींचे लग्न हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण मतदारसंघामध्ये करू शकलो। त्यापैकी बाराशूचा विवाह सोहळा असेल, त्यापैकी शिवपुरी बालाजीचा विवाह सोहळा असेल, त्यापैकी वाई गोरखनाथचा विवाह सोहळा असेल, याच्यामध्ये उखळीतली 50 ते 100 लोक येऊन गेलेले असतील। ही सगळी कामं तुमच्या माध्यमातून आपण केले। तीर्थयात्रा योजना शाहू महाराज, आता आपण बघितलं असेल की आपल्या तीर्थयात्रा योजना ही मागच्या बजेटमध्ये आता काहीतरी प्रस्तावित केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा याच्यानंतर ज्या लोकांना तीर्थयात्रेमध्ये जायचंय त्याला आम्ही तिकिटामध्ये सवलत देऊ, बाकीच्या काहीतरी गोष्टी करू म्हणून। पण आपण ही योजना मागच्या 1 वर्षापूर्वीच राबविली आणि या मतदारसंघातील ज्या महिला 5-5 वर्षापासून माहेराला गेल्या नव्हत्या, अशा सगळ्या महिलांना पंढरपूर यात्रेसाठी 65,000 महिला आपण तिथं नेण्याचं काम केलं। त्यामध्ये आई तुळजाभवानी असन, परळी वैजनाथचं घृष्णेश्वर मंदिर असन आणि पंढरपूर असन, लिंगायत समाजासाठी आपण आपल्या कपिलधार इथे सुद्धा नेण्याचं काम केलेलं आहे। तुम्हाला कपिलेश्वरचंच नाव यायला जास्त। त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम केलंय। आज आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये काम केलं, रस्त्याच्या बाबतीमध्ये काम केलंय, सभागृहाच्या बाबतीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलाय। आणि हे सगळं काम करत असताना आपल्या बाजूलाच जी पूर्ण नदी वाहती त्याच्यावरल्या बॅरेजेसचं काम सुद्धा आता पूर्ण झालंय। लवकरात लवकर त्याची वर्क ऑर्डर होणार आहे आणि ते सुद्धा कार्यक्रम तुम्हाला आम्हाला सगळ्याला अत्यंत उत्साहामध्ये करायचा आहे। पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या गावातून काही मंडळीने कामं सांगितली, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं सभा मंडपाच्या बाबतीमध्ये बोलले असतील, अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह आपल्याला सांगितलं असेल, ही सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये तर पूर्ण करायचीच। पण ही कामं करत असताना आज या सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्ये आता एक आमच्या ताई भेटल्या आणि त्यांनी तिथं आमचं ऑप्शन केलं आणि त्या म्हणल्या की नाही, ती मंडळी आता तुमच्या आमच्या पाठीवर हात टाकायचं काम करायलेत आणि आता वेगवेगळ्या गोष्टी त्या माध्यमातून करायलेत। 4.5 वर्ष काही मंडळी शांत बसली होती, ती सुद्धा आता जागी झाली आणि त्या असंतुष्ट मंडळीनं आता काहीतरी नवीन खेळ सुरू केलेला आहे। पण मला माहित आहे की आपल्या मतदारसंघातील लोक सुजाण नागरिक आहेत आणि ते सगळेजण
ही जी काही योजना त्यांच्या माध्यमातून राबवलेली आहे ती फेल करण्यासाठी निश्चित तुम्ही सगळेजण काम करसान. कारण त्या लोकांना तुमच्या आमच्यावर प्रेम नाही तर फक्त राजकारणाच्या माध्यमातून स्वतःची पोळी भाजून घ्यायची. कधी काही कुठं कारखान्यावर संधी भेटली तर स्वतःच्या मुलाला कारखाने काढून देण्याची कामं यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि तुमच्या आमच्या कुटुंबातील लोकांबद्दल कधीही आस्था न ठेवणारी माणसं आता बाहेर निघालेली आहेत. मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की उद्याची निवडणूक ही आपली तुमची आमची सगळ्यांची निवडणूक आहे. या मोठ्या लोकांच्या विरोधात ही सामान्य शेतकऱ्याची निवडणूक आहे, सामान्य तरुणांची निवडणूक आहे. आणि ही निवडणूक तुम्ही सगळेजण हातात घेऊन या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या विजयाच्या आपण कुठंतरी खूप मोठ्या फरकानं विजय मिळेल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून व्यक्त करतो. तुम्ही या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून उकळी सर्कलमधील मंडळीला मी एवढंच म्हणेन की आपण ज्या पद्धतीनं आमचं सगळं ऐकून घेतलं, आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्या बाबतीमध्ये जर आमच्या गोष्टीत बोलण्यामध्ये सत्यता असेल आणि पुढच्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना अपेक्षा असेल तर आपण आम्हाला नक्कीच तुम्ही पुढच्या काळामध्ये आशीर्वाद देसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून व्यक्त करतो. आपल्या सगळ्याकडून मी बाळगतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.